नगरसेवकाच्या घरी जावं का? कुठे जावं त्यांनी? लघवीला यायला माणसांना इथं तुम्ही आता फक्त लोक उघड्यावरती लघवी करतात. सरकारी काम आणि साम आणि थांब हेच चालणार नाहीये. हे बदलापूरकर दुर्भाग्य आहे की इथं माझ्या मायमाऊलीत इथं त्यांना एक साधं शौचालय नाही आहे. गेल्या 1.5 वर्षापासून वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही स्वतः इथं पाठपुरावा करतो की इथं ई टॉयलेट लावण्यात यावे. आता प्रश्न असा झालेला आहे की नगरपालिका जेव्हा ई टॉयलेट लावायला जाते तेव्हा इथं सांगतात की आम्हाला परिवहन विभागाची परमिशन नाही आहे. आता गेल्या 2 दिवसापूर्वी मी ट्रॅफिक ऑफिसर DTO शिंदे साहेबांशी बोललो. परिवहन विभागाचे DCG आहेत परसुडे साहेब त्यांच्याशी बोललो आहे. इथे रेडकेट साहेब आहेत ठाण्याला जे बसतात बांधकाम विभागाचे परिवहन विभागाचे त्यांच्याशी बोललो. ते बोलतात की आम्ही 2 दिवसामध्ये उद्याच्या उद्या NOC द्यायला तयार आहात. पण नगरपालिका सरकारी काम मी आत्ताच बोललो सरकारी काम आणि 6 महिने थांब हेच चालणार नाही आहे. तुमच्या बापाच्या मालकीचं नाही आहे. इथं माझ्या मायमाऊली जे असतात ते उघड्यावरती शौचालय करणारे नाही आहेत. म्हणजे इथले नगरसेवक करतात का हा माझा प्रश्न आहे. 10 वर्षापासून 15-20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहात आणि बदलापूरचं एवढं वर्दळीचं असणारं हे बस स्थानक जे आहे ती शेवटची घटका मोजते. ती शेवटची घटका मोजते साधा तुम्हाला तिथे एक 10 बाय 5चं एक तुम्हाला शौचालय उभं राहू शकत नाही. आणि तुम्ही लोक बोलतात की आम्ही विकास पुरुष आहात कार्यसम्राट आहात. हे माझं दुर्भाग्य आहे. हे बदलापूरकर दुर्भाग्य आहे की इथं माझ्या मायमाऊली इथं त्यांना एक साधं शौचालय नाही आहे. पाठपुरावा केल्यानंतर नगरपालिका म्हणते की आम्हाला परिवहन विभाग जागा देत नाही. परिवहन विभागाशी मी बोललो की आम्ही तयार आहोत NOC द्यायला. तर मी काही माझ्या तोंडात असे वाक्य येतात ना नगरपालिका अधिकाऱ्या लोकांना लघवीला जाता येत नाही काय? जात नाहीत का ते एक महिना? म्हणजे मला हे बोलावंच लागतं की बदलापूरकरांच्या इथं बसस्टॉपला असणाऱ्या म्हणजे जे मुरबाडला जाणाऱ्या त्या सकाळी सरकारी महिला असू द्या कामावर जाणाऱ्या किंवा प्रायव्हेट कंपनीला जाणाऱ्या त्यांचे किती हाल अपेष्ट होत असतील. कॉलेजला शाळेला जाणाऱ्या माझ्या मुली ज्या असतील त्यांचे किती विद्यार्थ्यांचे किती हाल असतील. यांना काही घेणं नाही आहेत. मी पुन्हा सांगतोय बदलापूर प्रशासन लोकांना गृहीत पकडते की काय असं माझ्या संशय माझ्या मनात निर्माण होत. म्हणजे एक वेळा तुम्हाला निवडून दिल्यानंतर लोकांच्या सोयीकडे लक्ष द्यायचं नाही आहे. रेल्वे प्रशासनावरती तिथं जाऊन फायदा नाही. रेल्वे प्रशासन बघेल हो. इथल्या स्थानिक मुद्द्यावरती कोण बघणार आहे? आम्ही 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार केला आहे. आता म्हणते परिवहन विभाग द्यायला तयार आहोत. करा उद्याच्या उद्या 2 दिवसात तुम्ही इथं ई टॉयलेट लावा. तुमचं अभिनंदन करायला अविनाश देशमुख तुमच्या कॅबिनमध्ये येणार आहे. मी बघा तुमच्या माध्यमातून सांगितलं मी त्यांना मुख्याधिकारी साहेबांना दिलं आहे नगराध्यक्षताईंना दिलेलं आहे. हे बघा घोरपडे ताईंना पत्र व्यवहार आजच केलेला आहे. त्यांच्या हातात जर उद्या गेलं आज गेलं तर त्या किती कर्तव्यवान आहेत हे तुम्हाला 2 दिवसात कळेल. मी त्यांना मी त्यांचं पहिलं अभिनंदन करेल. त्यांचे वरिष्ठच बोलतात की आम्ही द्यायला तयार आहोत. यांनी मागितलीच यांनी मागितलीच नाही आहे. बरं ठीक आहे. आता यांनी जे आता माझ्या कानावर आलं हे बसवायला गेले होते नंतर या लोकांनी नाकारलं. चला जे ते गंगेला काय म्हणतात घोडं नाहून निघालं जे झालं ते गंगेला मिळालं. पण उद्यापासून ते ॲक्शन करा. आता परमिशन द्यायला तयार आहेत ते लोक. मग याच्यापूर्वी जर तुम्ही तुमचं प्रशासन ढिम्म असेल तर तुमच्या ढिम्म प्रशाला माझा सॅल्यूट आहे की बाबा एक आणि जास्त काही बोलत नाही आहे. मला बोलायला संधी आहे. या 2-3 दिवसात त्यांनी इथं शौचालय उभं राहावे. नाही तर वेगळ्या परीचं आंदोलन तिथं होणार आहे. मी आता धमकी देणार नाही आहे. मी आता सांगणार नाही आहे. मी आता उद्या या बदलापूर बसस्टॉपला जर त्यांना 3 ते 4 दिवसात जर ई टॉयलेट नाही लावलेत तर मग त्याचे परिणाम त्यांनी भोगावे. का आक्रमक पवित्र आक्रमक काय साधा प्रश्न आहे का हा? म्हणजे माझ्या मायमाऊल्यांना इथं तुम्हाला साधं शौचालय उभं राहू शकत नाही. मग त्यांनी जावं कुठं? नगरसेवकाच्या घरी जावं का? कुठं जावं त्यांनी? लघवीला जायला माणसांना इथं तुम्ही आता बघता लोक उघड्यावरती लघवी करतात. अहो बदलापूर शहर मुंबईच्या हाकेपासून अंतरावरती आहे. मेट्रो सिटी आहे मुंबई. तिथं हातल्यापासून तुम्हाला हाकेच्या अंतरावर असतात तिथं सुविधा नाही आहेत. आणि बस स्टॉपला सुविधा असणंच पडत. तिथं पाण्याची व्यवस्था आहे काय? नाही आहे पाण्याची व्यवस्था. इथं लघवीला जायची व्यवस्था आहे काय? नाही आहे इथं. मग काय पहिला काय म्हणावं काय? हे असफलता कोणाच आहे? साध्या बस मुरबाड ते बदलापूर ती बस अशी वाटते की म्हणजे ती आता तिथं चाक निखळेल की उद्या निखळेल. बरं त्या बसमध्ये सीट नाहीत हो. म्हणजे 52 सीटची जी असते ना काहीतरी त्यामध्ये 2-4 सीट निघून गेलेल्या आहेत. काही कोणाला पडली नाही आहे. म्हणजे साधे प्रश्न आहेत. बदलापूर टू मुरबाड जाणारे शेकडो लोक आहेत त्यांना तुम्ही साधा व्यवस्था देऊ शकत नाही आहे. म्हणजे आता काय बोलावं इथं शब्द कमी आहेत. राज्याचे परिवहन मंत्री हे ठाणे जिल्ह्याचे आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे. काय वाटतं? काय झालं परिवहन मंत्र्याला आता ते फार मोठे आहेत. त्यांना मी मागणी केली आहे. त्यांनी अक्कलकोटची बस सेवा चालू केलेली आहे. आता उद्या परवा मी त्यांना भेटणार आहे. तुमच्या माध्यमातून सांगतो त्यांच्या PHCमध्ये बोलणं झालं आहे. मला अपॉइंटमेंट भेटली आहे. या बदलापूरची बसची व्यवस्था आहे मुरबाडची ते त्यांचे मी व्हिडिओ तुमचे जे तुम्ही लोकांनी व्हिडिओ हे केलेले आहेत त्याच्या बातम्या लावलेल्या बसच्या त्या मी सगळ्या परिवहन मंत्र्यांना दाखवणार आहे 2 दिवसामध्ये. आणि त्याच्यावरती ते नक्की निर्णय घेतील. 1-2 चांगल्या बदलापूर मुरबाड धावणाऱ्या बस आपल्याला मिळतील ही अपेक्षा आहे.